नमस्कार बघतो। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला रक्षाबंधनशी संबंधित संपूर्ण महत्त्वपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती मिळणार आहे। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत न पळवता अगदी बारकाईने अवश्य पहा। बघतो, रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो। या दिवशी बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या सुख समृद्धीची मनोकामना करतात आणि भाऊही आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात। नेहमी इंग्रजी कॅलेंडरच्या कारणामुळे सनातन पर्वाच्या तिथींमध्ये बरेचसे उलटफेर बदल पाहण्यास मिळतात। खरं तर यावर्षी बरीचशी लोक या शंकेत आहेत की यावर्षीचे रक्षाबंधन पर्व 19 ऑगस्टला करावे किंवा मग 20 ऑगस्टला करावे। या तर मग जाणून घेऊयात रक्षाबंधन नेमकं केव्हा केले जाईल। हिंदू पंचांगाच्या अनुसार पाहिले जाईल तर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी रक्षाबंधन पर्व केले जाते आणि यानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या तारखेची सुरुवात 19 ऑगस्ट 2024 ला पहाटे 3:44 होईल आणि याची समाप्ती 19 ऑगस्टला रात्री 11:55 होईल, ज्यासोबत भद्राचा काळही लागेल। शास्त्रांच्या अनुसार भद्रा काळामध्ये श्रावणाचे सण करण्यास निषेध मानले गेलेले आहे आणि या भद्रा काळाची वेळ 19 ऑगस्टला सकाळी 5:53 सुरू होईल आणि ती दुपारी 1:32 पर्यंत राहील। यानंतर तुम्ही राखी बांधू शकता। तसे पाहिले जाईल तर राखी बांधण्याची योग्य वेळ ही दुपारची असते। भद्रा असल्यामुळे तुम्ही प्रदोष काळात राखी बांधू शकता। 19 ऑगस्टला श्रावण पौर्णिमा रात्री 11:55 पर्यंत आहे। यावेळीमध्ये भद्राचा साया राहणार नाही। यावेळी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त 19 ऑगस्टला दुपारी 1:30 नंतर सुरू होईल आणि या मुहूर्ताची समाप्ती 19 ऑगस्टला रात्री 9:03 होईल। तर अशामध्ये यावर्षी रक्षाबंधनाचे पर्व 19 ऑगस्ट दुपारी 1:30 पासून ते पूर्ण दिवसभरात कधी साजरे करू शकता। परंतु तुम्हाला 19 ऑगस्टला भद्राच्या काळाची काळजी घ्यावी लागेल, जो की पहाटे 5:53 पासून ते दुपारी 1:32 पर्यंत आहे। त्यामुळे या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी 8 तास 33 मिनिटांचा वेळ लागेल, जो की 19 ऑगस्टला दुपारी 1:30 पासून सुरू होऊन रात्री 9:03 पर्यंत राहील। बघतो, आता जाणून घेऊयात राखी बांधण्याची शास्त्रीय विधी काय असते। बघतो, नंबर 1, रक्षाबंधन दिवशी सर्वात प्रथम स्नान करून पवित्र झाले पाहिजे आणि देवी देवतांना प्रणाम केला पाहिजे। कुळदेवी आणि कुळदेवाचा आशीर्वाद अवश्य घ्यावा। नंबर 2, चांदी, पितळ अथवा तांब्याच्या थाळीमध्ये राखी, अक्षता, कुंकू एका छोट्याशा वाटीमध्ये ठेवा आणि गंगाजल अथवा अत्तराने ओले करून घ्या। नंबर 3, राखीच्या थाळीला पूजेच्या स्थानी ठेवा आणि सर्वात प्रथम गोपाळ कृष्ण, श्री गणपती अथवा आपल्या इष्टदेवाला अर्पण करा आणि देवतेपाशी प्रार्थना करा। नंबर 4, राखी बांधतेवेळी भावाचे मुखदर्शन हे पूर्व दिशेला असले पाहिजे आणि याने तुमच्या राखीला देवी देवतांचा आशीर्वादही प्राप्त होतो। नंबर 5, राखी बांधतेवेळी भावांच्या डोक्यावर स्वच्छ रुमाल अथवा कोणते स्वच्छ सनातनी वस्त्र किंवा सफेद टोपी असली पाहिजे। फक्त नंबर 6, बहिणीने सर्वात प्रथम आपल्या भावाच्या मस्तकी हळद कुंकवाचा टिळा लावावा। टिळ्यावर थोडीशी अक्षता चिकटवावी आणि आशीर्वादाच्या रूपात भावाच्या डोक्यावरून काही अक्षतांना वाहावे। बघतो नंबर 7, भावाची नजर उतरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची आरती उतरवा। काही बहिणी तर आपल्या भावास आपल्या डोळ्यातील काजळीचा टिळाही लावतात। नंबर 8, भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखीचा पवित्र धागा बांधा। मंत्र बोलत बांधल्याने राखीच्या धाग्यामध्ये शक्तीचा संचार होतो। बघतो नंबर 9, भाऊ बहिणींनी एकमेकांस गोड मिठाई भरवून आपले तोंड गोड करा। जर भाऊ मोठा असेल तर बहिणींनी भावाचे चरण स्पर्श करा आणि बहिणी मोठ्या असतील तर भावांनी बहिणींचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला पाहिजे। सोबतच भावाने वस्त्र, आभूषण, गिफ्ट अथवा धन देऊन बहिणीच्या सुखी जीवनाची मनोकामना करावी। तर बघतो, आपण हे तर जाणून घेतले की राखी केव्हा बांधावी आणि राखी बांधण्याची योग्य शास्त्रीय विधी काय आहे। आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवत असेल की भद्रा काळामध्ये राखी का बांधली जात नाही। या तर मग हे जाणून घेऊयात। बघतो, पौराणिक कथांच्या मान्यतांच्या अनुसार भद्रा ही सूर्यदेव आणि माता छायाची मुलगी होती। सोबतच श्री शनी महाराजांची बहिणी होती। बोलले जाते की जेव्हा भद्राचा जन्म झाला होता तेव्हा ती पूर्ण संसार सृष्टीमध्ये विनाश करू लागली आणि ती या सृष्टीला गिळणार होती। ज्या पण स्थानी कोणते पूजापाठ, अनुष्ठान, यज्ञ आणि मांगलिक कार्य असायचे तरीही भद्रा तेथे पोहोचून त्या कार्यात अडचणी निर्माण करायची आणि याच कारणामुळे भद्राला अशुभ मानले गेलेले आहे आणि भद्रा काळ लागल्यावर राखी अथवा कोणत्याही प्रकारचे मांगलिक शुभ कार्य केले जात नाही। तसंच याशिवाय बघतो, अजून एक कथा हे सुद्धा आहे की श्री लंकापती रावणाने आपल्या बहिणीकडून या भद्रा काळामध्येच आपल्या हातात राखी बांधून घेतली होती, ज्यानंतर रावणाचा एका वर्षाच्या आतच सर्वनाश झाला होता।
याच कारणामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी बाजाराच्या वेळी राखी बांधण्यास वर्जित मानले गेलेले आहे। यासोबत तर मग आता हे जाणून घेऊयात की रक्षाबंधनाच्या दिवशी कोणती राखी बांधता कामा नये। बघतो नंबर 1, देवांच्या प्रतिमेवाला राख्या आपल्या भावास कधी बांधू नका, कारण की काही वेळा राखी आपोआप सुटून खाली पडून जाते, ज्याने देवतांचा अपमान होतो आणि कळत नकळत तुमच्या भावास पापाचे भागीदार बनावे लागते। बघतो नंबर 2, जेव्हा पण तुम्ही राखी खरेदी कराल तर खूपच मोठ्या आकाराची राखी खरेदी करण्यापासून जरा वाचूनच राहा, कारण की ती आकाराने मोठी असल्याच्या कारणामुळे ती अगदी सहजतेने तुटू शकते, ज्याने त्या भावास आपल्या जीवनामध्ये कित्येक प्रकारच्या कष्टांना सामोरे जाऊ लागू शकते। मोठ्या आकाराच्या राखीने बहिणी भावांच्या नात्यावर नकारात्मक परिणाम उद्भवू लागतो। बघतो नंबर 3, चुकूनही कधी आपल्या भावास प्लास्टिकची राखी बांधू नये, याने तुमच्या भावास परेशानींचा सामना करावा लागू शकतो, कारण की प्लास्टिक कित्येक प्रकारच्या अशुद्ध वस्तूंनी मिसळून बनवले जाते, ज्यामुळे प्लास्टिकच्या राखीलाही अशुद्ध व अशुभ मानले गेलेले आहे। बघतो नंबर 4, राखी खरेदी करताना या गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे की राखी कुठूनही तुटलेली अथवा खंडित असता कामा नये, कारण की ही अशुभ असते। बघतो नंबर 5, जर घरामध्ये कोणती जुनी राखी पडून आहे तर तिला चुकून सुद्धा फेकू नका, असे करण्यास राखीचा अपमान मानले जाते, तिला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा। नंबर 6, फॅशनच्या चक्करमध्ये अशी राखी बांधू नका ज्यामध्ये अशुभ चिन्हे अंकित असतात। शास्त्रांच्या अनुसार अशा प्रकारच्या राख्या भावांवर संकटे घेऊन येतात। बघतो नंबर 7, भावासाठी कधीही काळ्या रंगाची राखी खरेदी करू नका। ज्या राख्यांमध्ये हा काळा रंग असतो त्यास अशुभ मानले जाते। हा काळा रंग नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्हींचा प्रतीक मानला जातो, त्यामुळे पूजा सामग्रीमध्ये काळ्या रंगाचा प्रयोग केला जात नाही। बघतो रक्षाबंधनाचा सण भाऊ बहिणीच्या नात्याला बांधून ठेवणाऱ्या त्या धाग्याप्रमाणे असतो, जो वेळोवेळीनुसार मजबूत होत जातो। प्रत्येक रक्षाबंधनाच्या सोबत बहिणीच्या रक्षणासाठी भावाची वचनबद्धता अजूनही मजबूत बनत जाते। रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावांच्या मनगटात राखी बांधतात आणि भाऊ रक्षण करण्याच्या प्रतिज्ञेच्या सोबतच त्यांना चांगल्या चुंगल्या भेटवस्तूही देतात। परंतु शास्त्रीय मान्यता हे सांगतात की काही वस्तूंना बहिणींना गिफ्ट म्हणून उपहार स्वरूपात देता कामा नये, कारण की या वस्तूंना बहीण भावाच्या नात्यासाठी शुभदायी मानले जात नाही, त्यांचे जीवन कष्ट व परेशानींनी घेरले जाते। या तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वस्तू। बघतो नंबर 1, काळ्या वस्त्रांना टाळावे। रक्षाबंधनानिमित्त जर भाऊ बहिणींना भेट स्वरूपात काही वस्त्रे देऊ इच्छितात तर काळजी घ्यावी की काळ्या रंगाचे वस्त्रे असू नयेत, कारण की हा रंग दुःख आणि कष्टांना घेऊन येतो। याशिवाय यास मृत्यूचा कारकही बोलले जाते, त्यामुळे यास शुभ कार्यांमध्ये टाळले जाते। बघतो नंबर 2, चप्पल, सँडल, शूज यांना भेट उपहाराच्या स्वरूपात देऊ नका। काही वेळा होते काय की भाऊ बहिणींची फेवरेट सँडल किंवा मग शूज तिला गिफ्ट म्हणून देतो, परंतु बोलले जाते की या वस्तू नाती तोडण्याच्या प्रतीक असतात। यास गिफ्ट स्वरूपात दिल्याने बहीण भावाच्या नात्यात अंतर येते। फक्त नंबर 3, रुमाल घेऊन येतो भयंकर कष्ट। बघतो रक्षाबंधन असो किंवा मग नॉर्मल कोणताही दिवस असो, कधीही आपल्यांना भेटीच्या रूपात रुमाल देता कामा नये, कारण की हा व्यक्तीच्या जीवनामध्ये कष्ट घेऊन येतो। बोलले जाते रुमाल कधी पण व्यक्तीने स्वतः खरेदी करावा, भेट स्वरूपात मिळालेला रुमाल कधीही वापरात आणू नये। बघतो नंबर 4, आरसा, काचेच्या वस्तू भेट देऊ नयेत। बोलले जाते की कधी कोणास भेट स्वरूपात आरसा देता कामा नये, याने व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते। त्यासोबत हेही बोलले जाते की फोटोफ्रेम आणि टोकदार चाकूसुरीसारख्या वस्तूंचे सेटही देता कामा नये, याही वस्तू प्रतिकूलता आणतात। बघतो नंबर 5, घड्याळाने थांबते जीवनाची प्रगती। घड्याळ एक असे गिफ्ट आहे बघतो जे की कायमच हिटच राहिलेले आहे, कारण की अशी कोणतीही भेटवस्तू जी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरली जात असेल तर असे मानले जाते की अशी भेटवस्तू देणारा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कायम आठवणीत राहतो। तर बहीण भावाच्या बाबतीत दोन्हींच्या मध्ये तर कायम प्रेम असते, त्यामुळे रक्षाबंधन सारख्या दिवशी घड्याळ देण्यास सक्त मनाई केली गेलेली आहे, कारण की हे अशुभ असते। घड्याळ जीवनामध्ये होणाऱ्या प्रगतीस रोखते, त्यामुळे बहिणीस अथवा भावास भेट स्वरूपात कधी घड्याळ देऊ नये। तर बघतो आपण हे तर जाणून घेतले की कोणत्या वस्तू आपण आपल्या बहिणीला उपहार स्वरूपात देता कामा नये, परंतु आता पाहूयात की त्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या भेट स्वरूपात दिल्या जाऊ शकतात। बघतो नंबर 1, 7 घोड्यांच्या प्रतिमेचा फोटो। वास्तुशास्त्राच्या अनुसार उपहार स्वरूपात देण्यास अत्यंत शुभदायी मानले जाते। 7 घोड्यांना स्वयं सूर्य देवतेचे प्रतीक मानले जाते। अशा फोटोज घरात ठेवल्याने मिळकतीचे मार्ग वाढू लागतात आणि घरात सुख समृद्धीचाही वास होतो। बघतो नंबर 2, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या दोन्हींमध्ये चांदी सोन्याला खूपच मंगळकारी मानले गेलेले आहे।
त्यामुळे तुम्ही तुमच्या बहीण भावाला चांदी अथवा सोन्याने बनलेली कोणतीही छोटी वस्तू भेट देता तर त्यांच्या समृद्धीमध्ये विकास तर होईलच, सोबतच त्यांच्या स्वास्थ्यामध्येही लाभ होईल. बघतो नंबर 3. वास्तूच्या अनुसार मातीची बनवलेली कोणतीही वस्तू जर भेट स्वरूपात देता तर याने बहिणीच्या सर्व कामांमध्ये यश प्राप्ती होते, सोबतच त्यांच्या जीवनामध्ये सुख व शांतीचाही वास होईल. बघतो नंबर 4. जर तुम्ही बहिणीला लाफिंग बुद्धा देता तर त्यांच्या जीवनामध्ये खुशी व सुख समृद्धी कायमच वाढत राहील. वास्तूच्या अनुसार लाफिंग बुद्धास घरात ठेवण्यास अत्यंत शुभदायी मानले गेलेले आहे. नंबर 5. यासोबत घराच्या बहिणी आत्यांना वस्त्रे, दागदागिने अथवा शृंगाराचे सामान दिल्याने तुमच्या आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख सौभाग्याची वृद्धी होते. नात्यांची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी ताजी फुले, फळे अथवा यांच्या पेंटिंग्स देण्यास खूपच शुभ मानले गेलेले आहे. बघतो नंबर 6. वास्तुशास्त्राच्या अनुसार मोरपिसापासून बनविला गेलेला कोणताही आयटम गिफ्ट म्हणून दिला जाईल तर त्यांच्या घरातून सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर तर होतातच आणि बहिणीच्या जीवनामध्ये तिच्या उन्नतीसोबतच सुख आणि शांतीचीही प्राप्ती होते. फक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती खूपच पसंत आली असेल. खूप खूप धन्यवाद.